मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट विचारायची आहे आणि मी तुला ना फार मनापासून माझी खूप चांगली फ्रेंड मानते, तर मला प्लीज काय ते खरं खरं सांग. ओके, प्रॉमिस? हो हो हो. मला प्लीज सांग, राधिका गॅरीकडे राहायला आली आहे की नाही? नाही. नक्की ना? हां हां, नक्की 100%. हां, पण राधिका त्याच्या घरी जाते अधेमध्ये. त्याचे आई बाबा, तुला तर माहितीयेच ना त्याचे आई बाबा कसे आहेत ते. ए व्हॉटेवर यार, मला नाही ऐकायचंय ते. मी ना सोडणार नाहीये त्याला, तू बघ यार. शनाया, शनाया थांब. शनाया जाऊ दे ना, सोडून दे. शनाया. गॉड, काय मुलगी आहे ही. गुरुनाथ सुभेदार, तुमचं काही खरं नाही. शनाया. बरोबर, मी राधिकाचं कितीही कौतुक केलं तरी राधिका माझ्याही बाबतीत असं वागू शकते. राधिका खूप बदलली आहे गुरुनाथ. तुला सांभाळून राहायला हवं. बरं झालं ना ज्योती त्याचा संसार मोडता मोडता वाचला. हो राधिका, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय हा. नाही म्हणजे तू किती खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिलीस आणि तिला सुद्धा बळ आलं ना तिच्या नवऱ्याच्या विरोधात लढायला. हे फक्त आणि फक्त तूच करू शकतेस. मी काय केलंय? नाही, हे तूच केलंय. मी पाहिलं ना कशा पद्धतीनं तू सगळ्यांशी बोलतेस. व्हेरी गुड. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. बरं, तुमचं चालू दे. मी येतो हा आता. हो हो, या सगळ्या प्रकरणात माझ्या आता लक्षातच नाही आलं. तुम्हाला खूपच उशीर होऊन राहिला, निघा तुम्ही. बकुळा मावशी. हा जी. त्यांना सांगतो. हो, लवकर जा आता ऑफिसला. हो, काही नाही, मी येतो म्हटलं, परत भेटूया. या या. हो, काय नीट नीट तर झालं नाही, सगळी गडबड गडबडच झाली बघा साहेब. अच्छा. हो. ताई, तुमची हिम्मत बघून नुसत्या बायका नाही, साहेबांना पण समजलं. घाबरले बरं का साहेब सुद्धा. भोकळा मावशी, काहीतरी काय नाही म्हणजे यांना काय वाटलं ते मला माहिती नाही, पण मला आता इतकंच कळतंय का कुठल्याच बाईंनी अन्याय सहन करायचा नाही. आता नवरा ऐकत नसेल ना तर रडत न बसता बरोबर त्याला वटणीवरती आणायचं, इतकंच मला माहिती. यार, हे राधिकाचं काहीतरी वेगळंच रूप पाहिलं आज मी. हिच्या मनातला संशय अजूनही गेलेला नाहीये. काय करू म्हणजे हिच्या मनातला संशय जाईल. हा हा, हॅलो केडी, गुरुनाथ बोलतोय. ऐक ना यार, मला जरा भेटायचं होतं तुला. नाही, असं फोनवर नाही सांगता येणार. तू प्लीज भेट ना, मी तुला डिटेलमध्ये सगळं सांगतो. ॲक्च्युली आय नीड युअर सजेशन. मला सल्ला हवाय तुझा, तुझी मदत हवी. तू प्लीज मला भेट ना आत्ताच्या आत्ता. हां हां, ओके. हां, आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटूया. थँक्स केडी. अरे रुक ना भाई, तुला एवढी काय घाई? पैसे काय पळून जातात का? अरे खेडी यार, गेले 6 महिने झाले तू माझ्याकडनं 3000 घेतली. तू पैसे तर देत नाही, वर इथे मुंबईला पळून आलाय. हे, पळून नाही आलो हा. कामासाठी आलोय मी. आणि पळून आलो असतो तर तुला भेटायला बोलवलं असतं का इथे? काय देतो देतो, काम झालं की पैसे देतो तुझे. काय काम? तू काय काम करणार माहितीये? इसकी टोपी उधर, उसकी टोपी उधर. ए बाई, त्याला पण स्किल लागतं माहितीये का? प्रत्येकाला नाही जमत आहे. आणि आता मला एक मोठा माणूस भेटायला येतोय. तू जा आता. मोठा माणूस उगाच काहीतरी ढाचे द्यायचे. अरे खरंच भेटायला येतोय. एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. सीईओ, कळलं का? गुरुनाथ सुभेदार नाव आहे त्याचं. अरे एक दिवस एवढा मोठा माणूस होईल ना, 3000 काय मी 30,000 रुपये टाकेल तुझ्या समोर. तू बघत राहशील. अरे भाई, आता काहीतरी दे ना. पुण्याला जायला पैसे नाही आहेत माझ्याकडे. पुण्याला जायचंय का तुला? पुण्याला जायचंय ना? अरे बघ, सांग ना यार, माझी बाईक घेऊन जा. बाईकची चावी तिथे पडली आहे बघ. घे जा. अरे आपलीच आहे. हा
आता आलो ना तेव्हा पडली असेल. हा, आपलीच आहे आपलीच आहे. हे बघ, माझी बाईक घेऊन जा. मी तुझे 3,000 रुपये परत दिले ना तरच बाईक परत दे. ओके, चल चल, बाय बाय. अरे गुरुनाथ, वेलकम वेलकम. काय झाली? अरे तू कशाला थांबलाय? आपण ते बिझनेस बोलू ना, नंतर बोलू नंतर. बिझनेस? हा, 3 लक्षात आहे माझ्या. हा, जा जा जा, बस ना डार्लिंग, बस. हा बोल, काय प्रॉब्लेम झालाय? काय व्हायचं बाकी आहे यार आता? आता बिलकुल हारायचं नाही आणि नाही म्हणायचं नाही. असा अन्याय नाही सहन करायचा ज्योती ते. आणि तुझी काही चुकी आहे का यात? तुझी चुकी नाही. ज्यांची चुकी आहे ना ते घरातनं बाहेर जाते. परत या घरात माझ्या पाऊल टाकायचं नाही. ए, काय लावले ग तू? हा, काय लावले? तुला काय कायदा काय माहितीये तुला? माहितीये ना, म्हणून तर बोलून राहिले. कलम 498 ओ. राधिका दिवसेंदिवस हुशार होत चालली आहे. त्याच्यात आता ही रेवती आणि जेनी तिला सतत मदत करत असतात. आणि इकडे शनायचं काय चाललंय तुला माहितीच आहे. तिचं सोड रे, तिच्याकडे लक्ष नको देऊ. तू ना आपल्या बायकोकडे बघ. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वाईफ. आपला घर सांभाळ. कसं आहे की घर सलामत तो लफडी 50. एक केडी, प्लीज यार लफडं नको म्हणूस का? कसं चीप वाटतं ते. मग काय म्हणू, अमर प्रेम कहाणी. अरे यार गुरुनाथ, तुझं जे काही चालू आहे ना ते लफडच आहे. म्हणजे प्रेम तर आता खूप लोकांनी पण केलंय. ते नाही का ते हिट लव्ह स्टोरीज आहेत त्या, हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट आणि राज सिमरन. अरे बाबा, हे सगळं जरी मान्य असलं ना तरी त्यांची लफडी नव्हती, प्रेम होतं. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बायको नावाची व्यक्ती नव्हती, माहितीये ना? एक्झॅक्टली. आता तूच म्हणालास की ते प्रेम होतं आणि तुझं जे शनाया बरोबर चालू आहे ते लफड आहे. आता तुला लाख दुखो की एक दवा सांगतो. अरे तेच ऐकायला आलोय ना इथे. सांग ना प्लीज. ता का रो माला. काय? ता का रो माला. केडी, हे ना जॅपनीज वास्तुशास्त्र वगैरे ऐकायला मी इथे आलेलं नाही. प्लीज मला ते नको सांगूस. अरे जॅपनीज वास्तुशास्त्र नाहीये, हे बायको सुख अस्तुशास्त्र आहे. म्हणजे हा मंत्र आहे त्याच्यासाठी, ताका रो माला. आता आपण मंत्रतंत्र करणार आहोत का? हे बघ, या अंधश्रद्धांवर माझा विश्वास नाही. उगीच फालतू बोलू नकोस ते. अरे डार्लिंग, सुन तो ले. ताका रोमाला म्हणजे ता म्हणजे तारीफ, का म्हणजे काळजी, रो म्हणजे रोमॅन्स, मा म्हणजे मान आणि ला म्हणजे लाड. हे बघ, तुला ना आता रोज बायकोची तारीफ करायची आहे, तिची काळजी घ्यायची आहे, तिच्याबरोबर रोमॅन्स करायचा आहे, तिला मान द्यायचा आहे आणि तिचे लाड करायचे. बस. अरे एवढं सगळं मिळाल्यानंतर कुठली बायको खुश नाही राहणार? बोल. पण हे सगळं केल्यावर राधिकाचा संशय जाईल. अरे 100%. अरे तू म्हणशील त्याची शपथ घ्यायला तयार आहे मी. काय म्हणाला तू? ता का रोमाला. ता का रोमाला. करेक्ट. म्हणजे तारीफ, काळजी, रोमॅन्स, मान आणि लाड. करेक्ट. क्या बात आहे यार. हा